नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आत्ता वेळ मिळालेला आहे, बाहेर बसलो आहे गॅलरीमध्ये, त्यामुळे कदाचित बॅकग्राऊंड जर आवाज आला तर आय एम व्हेरी सॉरी. पण आत्ता वेळ योग्य आहे, संध्याकाळची आहे. सूर्य हळूहळू पश्चिमेकडे कलत चाललेला आहे आणि एक गाणं ज्याच्यावरती मला गेले अनेक दिवस बोलायचं होतं, त्या कवितेचं रसग्रहण मी पूर्वी केलेलं आहे. पण यावेळी जे बोलणार आहे ते त्या गाण्याबद्दल, गाण्याचं रसग्रहण. कारण की हे गाणं माझं अत्यंत आवडतं आहे. गायक, दिग्दर्शक, कवी सगळेच माझे लाडके आहेत. त्यामुळे बरेचदा प्रश्न पडतो की एखादं गाणं आपल्याला का आवडतं. याच्या आधीसुद्धा मी गगन सदन तेजोमय आणि आणखीन एक सिनेमे जलन वगैरे यांच्याबद्दलसुद्धा व्हिडिओ केलेले आहे. तर अनेक लोकांच्या रिक्वेस्ट आल्या की गाण्याबद्दलसुद्धा व्हिडिओ करायला तुम्ही हरकत नाही असं. सो नवीन प्रयोग आहे, करून बघूयात. कारण की या गाण्यामध्ये, या गाण्याच्या चालीमध्ये मला काही छोट्या छोट्या गोष्टी सापडल्या ज्या मला तुमच्याबरोबर शेअर करायच्यात. म्हणजे जेणेकरून पुढचं जेव्हा तुम्ही हे गाणं ऐकाल तेव्हा तुम्हाला हे लक्षात राहील आणि तुम्हीसुद्धा त्या गाण्याचं उर्दूत ज्याला आपण लुत्फ म्हणतो, ती जी मजा आहे ती तुम्हाला पण घेता येईल. गाणं आहे घर थकलेले संन्यासी. कविता आहे अर्थात कवी ग्रेस यांची, माझे सगळ्यात लाडके कवी. आणि एक तुम्ही लक्षात घ्या, गाणं जेव्हा सुरू होतं तेव्हा फक्त आधी कॉर्ड्स येतात, बाकी काहीही येत नाही, फक्त कॉर्ड्स येतात. आणि मग घर थकलेले सुरू होतं. आणि ते सुद्धा वरच्या पट्टीत किंवा खालच्या पट्टीत असं नाही, मध्य पट्टी ज्याला आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये सुरू होतं. घर थकलेले संन्यासी, घर थकलेले संन्यासी. हळू सुरुवात होते, एकदम हळू सुरुवात होते. कुठेही आवाजाला तुम्ही जर पाहिलं तर बाळासाहेब म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी कुठेही ज्याला आपण जोर म्हणतो ना, गायकी जोर जो असतो तो कुठेही दिलेला नाही आहे. जणू काही संवाद चालू आहे, संवाद असल्यासारखं गाणं सुरू होतं की घर थकलेलं आहे, संन्यासी आहे, हळूहळू भिंत ही खचते, आईच्या डोळ्यामधलं नक्षत्र मला आठवतं. हे जसं आपण संवाद करतोय की नाही, जसं आपण बोलतोय ना, तसं बाळासाहेबांनी हे गायलं आणि तसं याची रचना पण तशी आहे. आता गंमत बघा कशी आहे. घर थकलेले संन्यासी, हे झालं. हळूहळू हळूहळू कसा घेतलाय बघा, हळूवार घेतलाय. शब्द हे फक्त शब्द नसतात, त्यांना अर्थ असतात. कवी कुठल्या तरी वेडेपणाच्या थिरक ह्याच्यामध्ये ते शब्द मांडत नाही, ते शब्द आलेले असतात, जपून ठेवलेले असतात. ग्रेस यांच्या भाषेत सांगायचं तर सोलीव असतात. तर हे सोलीव शब्द तिथे येतात. हळूहळू जो आहे, हळूहळू असं म्हटलं तर कसं वाटेल? बरोबर नाही वाटणार, कारण की तो भाव त्याच्यात येणार नाही. हळूहळू तसं गायलेलं आहे, तुम्ही नक्की ऐका ते गाणं. हळूहळू भिंत ही खचते. आता ह्याच्यामध्ये हळूहळू भिंत ही खचते. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की एकतर पहिली गोष्ट हा संवाद आहे, एका सिरियस विषयावरती संवाद सुरू आहे. आणि या गाण्याचा जो ठेका आहे ना, तो विलंबित आहे. तो मध्यलय पण नाही, मध्यलयपेक्षा सुद्धा थोडासा हळू आहे, विलंबित आहे. त्यामुळे पटापट 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 काही होत नाही. हे गाणं त्या काळातलं आहे जेव्हा लोक शांतपणे एकमेकांशी बोलू शकत होते. आजच्या काळामध्ये तेवढा वेळ नाही आहे, त्यामुळे अशी गाणी जी आहेत ना ती बोरिंग वाटतात. दुर्दैव आहे हे, पण अशी गाणी बोरिंग वाटते. त्याचं कारण असं आहे की सगळ्यांना सगळं फास्ट हवं. पण कधीतरी डोळे मिटून शांतपणे स्वतःशी संवाद करा आणि डोळे मिटून शांतपणे हे गाणं ऐका. तुम्हाला आपोआप वाटेल की कवी आपल्याशी संवाद साधतोय. हळूहळू भिंत ही खचते. आता आईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवते. हळुवारपणा आला, ठीक आहे त्याच्यामध्ये, पण याच्यात करुणा नाही आहे.
आईच्या जेव्हा डोळ्यातलं नक्षत्र जेव्हा आठवतं तेव्हा ती करुणा येते. त्यामुळे हृदयनाथ मंगेशकरांनी ते गायलं कसं आहे, आता मला जमणार नाही तसं अर्थातच, पण तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की मी काय बोलतोय. हळूहळू भिंत ही खचते आईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवते आईच्या. तो जो आई आहे ना त्याच्यामध्ये एक आर्तता आहे, कान देऊन ऐका. हळूहळू भिंतही खचते वेगळं आणि आईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवते. जवळजवळ असं होतं की माणूस रडतोय की काय, इथे करुणा आहे. आईच्या डोळ्यातलं नक्षत्र त्याला आठवतंय, कुठेतरी काहीतरी राहून गेलंय. ते नक्षत्र त्याला आठवतंय की कुठल्या तरी एका चांगल्या विचाराने, चांगल्या कारणासाठी आईचे डोळे चमकले, पण तसं झालं नाही आहे कारण की घरं थकलेले संन्यासी आहे. पण मला ते आठवतंय की तिच्या डोळ्यात ती चमक होती. ती जी करुणा आहे ना ती त्या आईच्या डोळ्यामधले. तो कसं म्हणलंय पहा एकदा बाळासाहेबांनी, आईच्या डोळ्यामधले. आता हे जे मध्ये आहे ना, ही गंमत खरं तर ही बाळासाहेबांची गंमत आहे की तुम्हाला ते वेळ देतात रजिस्टर होण्यासाठी. आजकाल झालंय असं की रजिस्टर व्हायच्या आतच, माणूस समोर काय बोलतोय हे रजिस्टर व्हायच्या आतच दुसरी गोष्ट येते. बीटच इतका फास्ट झाला आहे. आणि हे फक्त गाण्यात नाही आहे, हे चित्रपटात सुद्धा आहे. स्क्रीन प्ले, पूर्वी 3 तासाचे चित्रपट होते, आता 1.5 तासात पटापट सगळं, कुणाला वेळ नाही. पण या गाण्यामध्ये बाळासाहेबांनी आपल्याला ही वेळ दिलेली आहे की थांबा, रजिस्टर करून घ्या. ही सगळी सिच्युएशन जी आहे, हे चित्र रजिस्टर करून घ्या डोक्यामध्ये. नक्षत्र मला आठवते, हळूवार शांतपणे. इथे कुठेही जोर नाही आहे, कारण की एका थकलेल्या माणसाचं आहे हे. करुण आहे सगळं. तो माणूस इतक्या जोरात गाईल का? नाही गाणार, कारण की घर थकलेलं आहे. हा जो थकवा आहे, हा थकवा तुम्हाला सबंध गाण्यात जाणवेल. आणि थकलेला माणूस कधीही पटापट फास्ट काही नाही करत. म्हणून हे गाणं सुद्धा अजिबात कुठेही घाई गडबड करत नाही. शांतपणे जातं, शांतपणे संपतं. आता पुढचं कडवं जे येतं, ती नभती संध्या मधुरा रखरखते ऊनच होते. आता याच्यात गंमत बघा, ती नभती संध्या मधुरा, ती नभती, ती नभती. तुम्हाला ती म्हणजे तिथे ती दिसली पाहिजे, त्यामुळे जोर तीवर आला. ती नभती संध्या मधुरा रखरखते ऊनच होते. रखरखते. आता ती नभती संध्या मधुरा, याच्यामध्ये एक निरूपाय आपल्याला जाणवतो त्या गाण्यामध्ये. पण पुढचं वाक्य काय ग्रेस यांनी टाकलेलं, खरं तर मी एकेरी बोलतो कारण की ग्रेस खूप जवळच आहेत, पण ठीक आहे. रखरखते ऊनच होते. हा शब्दच रखरखीत आहे, पाहिलं का? टोकदार आहे. मग त्याला अशी एखादी धार असावी ना, तसा हा शब्द आहे, रखरखीत आहे. त्यामुळे तो तसाच गायला गेला आहे. एक ते म्हणून म्हणलं, शब्द हे उगीचच येत नाहीत, त्या शब्दांना अनुरूप तुम्हाला तसे ते उच्चारावे लागतात, तरच त्याला अर्थ प्राप्त होतो. गमतीचा भाग सांगतो. ती फुलराणीमध्ये पु ल देशपांडे यांनी लिहून ठेवलेलं आहे की शिवी देताना तुम्ही काय बोलता याला महत्त्व नाही, पण आवेशाला महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही काय कशा पद्धतीने सांगताय हे जास्त महत्त्वाचं आहे. त्या शब्दांना, त्या भावनेला महत्त्व आहे. त्या भावनेच्या अनुरूप तुम्हाला त्याचा उच्चार करावा लागतो. ती नभती संध्या मधुरा रखरखते ऊनच होते. एक तक्रार आहे याच्यामध्ये की मी अपेक्षा केली होती की मधुर संध्याकाळ असेल, शांत असेल, पण तसं नव्हतं. अजून सूर्यास्त झालेला नाही आहे, ऊन आहे कडक. रखरखते ऊनच होते.
आणि मग पुढचं बघा वाक्य कसं येतं, ढग ओढून संध्येवाणी, ढग ओढून, ओढून घेतल्यासारखं येतं की नाही. बरं आता हे सुद्धा ओढून घेणं सुद्धा कसं आहे, 3-4 प्रकारे होऊ शकतं. चादर घेतल्यासारखी गडपकन घेऊ शकतो, पोतं अंगावर टाकू शकतो, पण हे तसं नाही आहे. ढग ओढून, ढग जे आहेत ते नाजूक असतात, त्यांना तुम्ही असं पटापट घेऊन चालणार नाही, ते विस्कळीत होऊन जातील. त्यामुळे चाल सुद्धा कशी येते, ढग ओढून संध्येवाणी. आपोआप तुम्हाला जाणवतं की ते एक आच्छादन निर्माण होत आहे, संध्येवाणी. आता पुढची गंमत तर याच्याहून भारी आहे. आभाळ घसरले होते, घसरगुंडी असते की नाही, तसं घसरगुंडीसारखे स्वर येतात. मी निश्चित चांगलं गाऊ शकत नाही, मला माहिती आहे, पण तुम्हाला एक दाखवण्यापुरतं मी सांगतोय. हे शब्द काय आला आहे, आभाळ घसरले होते. घसरणं जे आहे त्याच्यामध्ये कुठेही थांबायचं नसतं, घसरगुंडीसारखं खाली यायचं असतं. आणि घसरगुंडी हवी असेल तर तुम्हाला आधी वर गेलं पाहिजे, वर गेल्याशिवाय तुम्हाला घसरगुंडीने खाली येता येणार नाही. संगीतकार विचार कसे करतात पहा, ही मोठी लोक आहेत, फार मोठी लोक आहेत. आभाळ घसरले होते, पूर्ण घसरण येते त्याच्यामध्ये. पण त्यासाठी आभाळ वरती घ्यायला लागलं ना. आभाळ कुठे असतं, वर. आभाळ खाली घेऊन चालेल का, नाही चालणार. धरणी असते तर वेगळी गोष्ट आहे, पण आभाळ घसरले होते. त्यामुळे आभाळातून सुरुवात झाली आणि त्याची घसरण जी आहे ती सुरांमध्ये दाखवली. ही मोठी लोक किती विचार करतात पहा. आभाळ घसरले होते, कुठेही त्याच्यामध्ये स्टॉप नाही, कुठेही काही हरकत नाही, काय नाही, शांतपणे खाली घसरले होते. आणि एकदा खाली आलं की घसरगुंडीला बघा, एकदम खाली आलं की दणकन आपटत नाही कधी. खाली येताना थोडंसं त्याला परत सपोर्ट देण्यासाठी म्हणून थोडं फ्लॅट होतं, बरोबर. आभाळ घसरले होते, एकदम सोडून पण द्यायचं नाही आहे, समोर आलं की थोडंसं उचलून पण धरायचं आहे, कारण की पुढे घर थकलेले संन्यासी. घसरगुंडी पहा, पुढच्या वेळी ऐकाल ना हे निश्चित लक्ष द्या. ही महान, ही मोठी माणसं किती विचार करून एखादी गोष्ट करत असतील. मग त्या विचार म्हणण्यापेक्षा त्यांच्या पेशींमध्ये हा विचार जो आहे तो इतका बसलेला आहे की त्यांना कदाचित विचार पण करायला लागत नसेल. ते आपले यशवंतदेव म्हणायचे ना की सुधीर फडके किंवा बाबूजींची चाल अशी असते की रांगोळी तुम्ही टाका, रांगोळी होणारच आहे, तिकडे डिझाईन बनणारच आहे, त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. इतकं सुंदर वर्णन दिलं होतं. याच्या पुढचं जे कडवं आहे ना हे त्याच्याहून गमतीशीर आहे बघा. हे कडवं झालं, घसरण झाली. पुढचं कडवं असं आहे की पक्ष्यांची घरटी होती ते झाड तोडले कोणी. खरं तर हे खूप दुःखद आहे, पण 2 वेळा हे वाक्य म्हटलं जातं, या 2 पंक्ती म्हटल्या जातात, पण त्यांच्यातले भाव कसे वेगळेत पहा. जे मला सापडले ते मी सांगतोय. पक्ष्यांची घरटी होती, पक्ष्यांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी, ते झाड तोडले कोणी. आता याच्यामध्ये पक्ष्यांची घरटी होती, पहिलं जे आहे ते झाड तोडले कोणी, त्याच्यामध्ये एक प्रकारची करुणा आहे, एक प्रकारचं दुःख आहे. ते झाड तोडले कोणी, ते झाड. आता पुढचं जे आहे तोडले कोणी, त्याच्यामध्ये तक्रार आहे की हे कोण करतंय, आमच्या नशिबाचे सगळे निर्णय, आमच्या आयुष्याचे निर्णय हे कोण करतंय, कोण घेतंय हे निर्णय.
त्या पक्ष्यांची घरटी होती ना तिथे, कोणी झाड तोडलं ते. पहिल्यांदा जेव्हा आपण ते झाड उन्मळलेलं बघतो तेव्हा आपल्याला आधी दुःख होतं आणि मग राग येतो. माणसाची सायकोलॉजी बघा, मानसशास्त्र कसं काम करतं. तुम्हाला माहिती असलेलं झाड आहे, त्याच्यावरती एक घरटं होतं, ते जर झाड उन्मळून पडलं, तोडलं गेलं, तर पहिल्यांदा तुम्हाला वाईट वाटतं की अरे अरे असं काय झालं. आणि मग तुम्ही प्रश्न विचारता दुसऱ्याला, स्वतःला, सगळ्यांना की अरे कोणी तोडलं हे झाड, तिकडे पक्ष्यांचं घरटं होतं ना तिकडे. त्यामुळे पहिलं कसं आलं, करुणेने आलं, दुसरं तक्रारीने आलं. ते झाड तोडले कोणी, ते झाड तोडले कोणी, तक्रार. आणि मग पुढे एक एक ओंजळी मागे. आता गंमत बघा, वाक्य काय आलं, असं तेच झऱ्याचे पाणी. एक एक ओंजळी मागे, असं तेच झऱ्याचे पाणी. गंमत बघितली. झरा जो आहे, हा झरा नुसताच जमिनीवरनं वाहणारा नाही. उंचीवरून डोंगराला लागून हळूहळू हळूहळू झिरपत जाणारा हा झरा आहे. झरा कधीही धबधब्यासारखा एकदम कोसळत नाही. झरा हा झिरपत 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 जातो, टप्पे 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 घेत जातो. त्यामुळे ही चाल कशी येते इकडे, हे मी ऑब्झर्व केलेलं आहे. असंच असलं पाहिजे असं नाही. मी जे समजलो, मला जे पटलं, रुचलं, ते मी तुम्हाला सांगतोय. एक एक ओंजळी मागे, आधी डोंगरावर गेलं पाहिजे. असं तेच झऱ्याचे पाणी, असं तेच झऱ्याचे पाणी टप्पे टप्पे घेत 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 जेव्हा जमिनीवर आलं तेव्हा ते पाणी सगळीकडे पसरलं. असं तेच झऱ्याचे पाणी टप्पे घेऊन आलं. घसरणीसारखं नाही आलं, घसरगुंडीसारखं नाही आलं. घेता येऊ शकलं असतं, बरोबर. आधी कसं होतं, आभाळ घसरले होते, घसरगुंडीसारखं आलं. ते असंही म्हणतात असं ना, आभाळ घसरले होते, म्हणजे ते टप्पे घेत घेत शक्य होतं. किंवा इकडचं जे आहे, एक एक ओंजळी मागे, असं ते झऱ्याचे पाणी, घसरगुंडीसारखं शक्य होतं, पण नाही घेतलं. कारण की शब्द काय आहे, झरा, टप्पे घेत घेत यायचं. असं तेच झऱ्याचे पाणी, तेथे कर माझे जुळती, अशा या चाली आहेत. खरं तर पाय धरले पाहिजेत त्यांचे जाऊन. या दोन कडव्यांमधली गंमत कशी आहे पहा, लक्षात आली. पुढच्या याचं तुम्ही गाणं ऐकाल ना, तेव्हा हे नीट लक्ष देऊन ऐका. संगीतकार ही माणसं उगीच मोठी होत नाहीत, कारण आहे त्याच्या मागे. आणि मग पुढचं काय आहे, हे सगळं झाल्यानंतर, मी भिवून अंधाराला अडगळीत लपुनी जाई, मी भिवून अंधाराला अडगळीत लपुनी जाई, अडगळीत लपुनी जाई. हळूहळू हळूहळू आत्म्यात ही चाल पण तशी येते. मी भिवून, दबा धरून बसलो, अंधाराला अडगळीत, शब्द कसाला, अडगळीत, कुठेतरी झाकून ठेवल्यासारखं, अडगळीत लपुनी जाई. आतमध्ये गेलं, ये हलके हलके मागे, तिकडे गेल्यानंतरच्याच स्वरामध्ये कंटिन्युएशन आहे बरं का. मी भिवून, इथे आहे अंधाराला अडगळीत लपुनी जाई, ये हलके हलके मागे. आता हलके हलके मागे हे सुद्धा किती संथपणे घेतले, कारण की हलके 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 मागे असं नाही आहे, असं नाही. म्हणून म्हणलं मी, हलके हलकेला सुद्धा संदर्भ कुठला आहे, हलके हलके हळूवारचा संदर्भ आहे. हलके हलके गाण्याचा नाही आहे इथे. कोणीही
काही मजा करत येत नाही आहे. हलके हलके मागे हळूवार संथपणे कधी झुळूक येते तसं हलके मागे. त्या म्हणताना कसं म्हणलंय बघा बाळासाहेबांनी, त्या शब्दावरती जोर दिलाय, वजन दिलाय त्या तिथे दाखवण्यासाठी. जसं ती दाखवलं तसं त्या पण दाखवलं. त्या पॉज घेतला. हा जो ठहराव आहे ना गाण्यामध्ये, हा आजकालच्या गाण्यात फार कमी आहे. कारण की हा संवाद आहे. रजिस्टर तर होऊ दे. या गाण्यामध्ये संपूर्ण सगळं जे कवी सांगतोय तर रजिस्टर होतं. तुमच्या मेंदूला ऐकू जातं. ऐकू गेल्यानंतर मेंदू त्याच्यावरती प्रोसेस करतो आणि ते चित्र डोळ्यासमोर स्वतःच्या मेंदूसाठी उभं करतो. तेवढा वेळच आजकालचे संगीतकार देत नाही आहे. त्यामुळे ते चित्र उभं राहत नाही. पण ही मंडळी बघा कशी आहे. त्या दरीतली वनराई, त्या दरीतली वनराई जी आहे ना ती गुडूप आहे. त्याच्यामध्ये ना वर आहे ना खाली आहे. तिकडे एक प्रकारचा अंधार असतो, एक प्रकारचं गूढता असते, एक प्रकारचा काळोख असतो. त्याच्यामध्ये वर खाली काही नाही. त्यामुळे त्याला आधीच्या कडव्यांसारखं ढग ओढून गरज नाही, तसं करण्याची गरज नाही. कारण की दरी जी आहे ती हळूहळू आतमध्ये. तुम्ही जर दरीकडे बघत राहिले ना कधी, घनदाट दरीकडे एखाद्या, आणि सलग बघत राहिले तर हळूहळू तुम्हाला असं वाटेल की दरी स्वतःकडे तुम्हाला खेचून घेऊन जाते. ते तुमच्या डोळ्यांच्या लेव्हलला असते. तिथे वर खाली काही नाही. त्यामुळे स्वरात सुद्धा त्या दरीतली वनराई, घर थकलेले संन्यासी, घर थकलेले संन्यासी. शांतपणे सुरू झालं, शांतपणे संपलं. असं हे नितांत सुंदर गाणं. अनेक दिवस या गाण्यावर मला खरं तर बोलायचं होतं. आज मला योग मिळाला. मी स्वतः काही संगीतकार वगैरे काही नाही, माझं शिक्षण झालेलं नाही, पण मी कानसेन आहे. मला ऐकायला आवडतं. चांगल्या चांगल्या लोकांचं चांगलं ऐकायला मला खरंच आवडतं. एवढंच आहे की मला जे चांगलं वाटतं, मला जे चांगलं दिसतं, ज्याच्यामध्ये मला काही सौंदर्य दिसते, सौंदर्य स्थळं दिसत आहेत, ती मी तुमच्याबरोबर शेअर करतो. इतकंच. तुमच्या सजेशन्स, तुमच्या सूचना मी नेहमीच वाचत असतो, वाचत राहीन. आणखीन जर तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओज बघायचे असतील तर तेही मला कळवा. कारण की अनेक गाण्यांबद्दल असं मी बोलू शकतो, नाही असं नाही. एक सामान्य माणूस म्हणून, सामान्य श्रोता म्हणून मी बोलू शकतो. अर्थात मी गायक नाही, त्यामुळे ही अपेक्षा ठेवू नका. फक्त मी प्रयत्न करतो, इतकंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर पण करा. लोकांपर्यंत हे पोहोचू दे की ही रत्न जी आहेत ती हरवली नाही पाहिजेत. ही जबाबदारी आपल्यावर आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा लोकांपर्यंत. आणि हा प्रयोग आवडला तर एकदा चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा. बाकी तुमच्या सजेशन, सूचना असतील तर जरूर कळवा. आणि जर खरोखरच जास्त आवडलं असेल तर सुपर थँक्स देता येतं या व्हिडिओला. तेही तुम्ही दिलं तरी चालेल. माझ्यासाठी ते एक प्रकारचं इन्स्पिरेशन असतं. कारण की हे मी काही प्रायमरी काय म्हणतात त्याला, व्यवसाय म्हणून मी काही करत नाही. मी एक यूट्यूबर आहे. माझी आवड, छंद म्हणून मी हे सगळं करतो. पुढच्या वेळी भेटू, पुढचा कुठला तरी विषय घेऊन, कदाचित कुठलं तरी गाणं घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.